जावई लाखात एक निघाला, मुलीला काहीच कमी पडू देत नाही. मुलगा मात्र नालायक निघाला, सुनेला शब्दांनीही दुखवत नाही. काय रे, तुझ्या घरातलं सांडपाणी माझ्या दारात कस काय येते? मी काय मुद्दामून सोडलंय काय? अरे मुद्दाम सोडलं नाही, मग माझ्या दारात कस काय येते? थांबा भांडू नका. सरासुदी का लागलाय भांडायला? हो सरपंच, त्याला अगोदर सांगा. हो सरपंच, त्याला पहिला हो, सांगा. तुमच्या पिढ्यानपिढीची भांडणं चाललीत ना, ती मिटवून घेतो. सगळी तुमच्या घरातली बोलवून घ्या. रे आई मयुरी, बाहेर या. याई तुम्ही दोघी पण बाहेर या. तुमच्या भांडणाला सगळं गाव हसायला लागलंय. असलं शेजारी असल्यावर हसणारच की. आज मकर संक्रांत आहे, एकमेकांना तिळगुळ द्या आणि कायमचं वैर मिटवून टाका. पण सरपंच, आम्ही तिळगुळ नाही आणलेलं. तिळगुळ आणलीत मी. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. तिळगुळ द्या, गोड बोला. पहिला तुम्ही गोड बोला. पहिला तुम्ही कोण बोलायचं? आम्ही काय गोड बोलायचं? भांडणाला ह्याच्या आज्याने सुरुवात केली. माझ्या आज्यानं नाही, तुझ्या आज्यानं किती. आम्हाला तर आता भांडण मिटवायचंच नाही. आम्हाला तर कुठं मिटवायचंय भांडण. अहो काय झालं सर, ह्याला का मारायलाय? ह्याला का मारायला म्हणजे? माझा विद्यार्थी आहे. आपण यानं केलंय काय? अरे 12वीच्या परीक्षेमध्ये प्रश्न आलता माहिती असलेल्या कवितेबद्दल लिहा. मग ह्यानं काय लिहिलं? ह्यानं माझ्या एक्स गर्लफ्रेंड कविताबद्दल लिहिलंय. चांगला ना सर. पेपर तपासायला बायकोला देणार होतो. ह्यावेळी आमच्या 44 जागा येणार. ए बुरट्या, तू किती प्रचार कर, 44 जागा आमच्याच येणार. आमच्याच येणार 44. लिहून देतो, 44 जागा आमच्याच येणार. आमच्या येणार. म्हणजे आम्ही येड. का? तुमच्या 44 आणि तुमच्या 44 जागा झाल्या 88 आणि लोकसभेच्या निवडून येणार जागा आहेत 48. हुशार आहे की देणं हे. आम्हालाच मतदान करायचं काय? त्याला नाही, आम्हाला करायचं. आपले 1 मिलियन झाले. वैभवचे 1 मिलियन फॉलोअर्स झाले. त्याला एकदाच्या शुभेच्छा दिल्या की त्याला फाडायची जबाबदारी तुझी. माझी का? कारण तो फक्त तुलाच नव्हते. आता नुसतं बघाच त्याला मी कशी फाडते. कॉंग्रॅच्युलेशन वैभव. थँक्यू सो मच. ओ सोडा. थोडा नको, स्प्राईट मागव. काय मग, दोघांचे 1 मिलियन फॉलोअर्स झाले, हा मग पार्टी आहे का नाही? आहे की. माझी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, हिची भारतीय जनता पार्टी. आणि इथं जो काही मी आहे तो हा तुमच्या आशीर्वादानं आहे. बरं वहिनी, मी येऊ का? हा या. पण ताई, मी सांगितलेलं काही असणे सांगू नका बर का. नाही नाही, मला काही येड लागलं काय सांगायला. येतो का दीदी? अरे दादा थांब.
बरं झालं तू इथं भेटलास. कुठे गेलतास? गर्लफ्रेंडला भेटायला गेलतो. अरे तू 14 फेब्रुवारीला गर्लफ्रेंडला भेटायला जाशील म्हणून वहिनीनं तुला जीपीएसचं ट्रॅकर लावलंय आणि तू कुठं कुठं जातोस, काय काय करतोस, वहिनीला सगळं माहित पडतंय. माहित पडू दे. जीपीएस तोडायचं माझ्याकडे टेक्निक आहे. काय टेक्निक आहे मला बी सांग की. 5,000 रुपये साडी. तू टेन्शन घेऊ नको, तुला 10,000 साडी आणतो. किती उशीर झाला अजून आलेला नाही. तांदळाला बी मंडपात उशिरा चालते म्हणूनच आता आमचं पट्टण झालंय. अगे हा आले आले. सासरवाडीचे निले सामान द्यायला लागले वाटते. घेऊ करतो. अगं आपल्याला घरात काय ठेवलंस का सगळं जावायलाच द्या लागल्यास. तोंड बंद करा तुमचं. एकतर पुरगी माझी लई दिवसानं आल्या आणि त्यात मला जावा लई गुन्हाचा आहे. होय मम्मी, रोज रात्री मला फोन करतात आणि तासभर एकच विचारत असतात, जेवलीस का आणि जेव की बाळा. जाय बापू, शिस्तात जावा बर का. होय सासूबाई, तसं बी येताना गाडी फास्टच असत्या, जाताना शिस्तात असत्या. सगळं सामान दिलंय बर का. अजून काय द्यायचं राहिलं असेल तर सांगा. मेवणे अबे साले, कुठं दिसेना झाल्या, तिला गेलो म्हणून सांगा. चला लवकर. ए माझं डोकं आधीच गरम आहे बर का. मला लई नाटक करू नको माझ्याजवळ. तुमची माझ्या घरला आल्यावर कायमची नाटके असतात. चला. काय झालंय दाजी, एवढं का चिडलाय? सकाळी 4 चाकी देतो म्हणलेला मित्र सासरवाडीला यायला, ऐन टायमिंगला नाही म्हणला. कशाला असलं मित्र ठेवले ते? असलं फसवणाऱ्यांकडे जायचं नाही. बरोबर आहे. अहो कुठं चाललाय? अहो, तुम्ही पण हिला देऊन फसवलंयच की. वैभव, आला साई. अहो जेवाय बसलेलो आत्ताच उठलो. आणि तुम्हाला यायला एवढा उशीर कसं काय? सासरवाडीवरनं डायरेक्ट इकडे चाललो. होय काय? मग नक्की तर तुम्ही जेवलाय ना का? सासरवाडीवरनं आले म्हणलं त्यांनी उपाशी सोडतील का? बरोबर आहे तुमचं. सगळ्यांच्या सासरवाडीची माझ्या सासरवाडी सारखी नसत्यात. काय रे बाबू, तुला कसं पाठवते काय? समजावून